पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. रस्ता चुकल्याने दुचाकी घेऊन दोन तरुण थेट खाडीत गेले. बेलापूरच्या ध्रुवतारा जेट्टीवरील ही घटना असून एकाला वाचवण्यात यश आले तर एकाचा शोध सुरू आहे. नवी मुंबईतील बेलापूरमध्ये पुन्हा एकदा एक दुचाकी ध्रुवतारा जेट्टीवरती बुडाली असल्याची घटना घडली. रस्ता चुकल्याने हे दोघेही थेट खाडीमध्ये गेले. या दुचाकीवर दोघे जण होते. त्यापैकी एक जण मिसिंग आहे तर एकाचा शोध सुरू आहे. यामध्ये अथर्व शेळके हा मिसिंग आहे तर श्रेयस याला वाचवण्यात यश आले. हे दोघेही नवी मुंबई येथे कामानिमित्त राहत होते. दरम्यान यापूर्वी देखील 2 महिन्यांपूर्वी एक ऑडी कारसह महिला थेट खाडीमध्ये बुडाली होती. मात्र ही महिला सुखरूपपणे बचावली. आता पुन्हा एकदा एक दुचाकी बुडाल्याची घटना घडली. यामध्ये एकाला सुखरूपपणे बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश आलेले आहे तर दुसऱ्याचा रेस्क्यू टीम सर्च ऑपरेशन करताना पाहावयास मिळत आहे. दादा, पहाटेच्या सुमारास बाईक येत गेली खाडीमध्ये, नेमकी काय घटना घडली होती? सुमारे 5:30च्या दरम्यान बाईक खाडीमध्ये गेले होते. तेव्हा त्याच्यावर 2 दुचाकी स्वार होते. एकाला वाचवण्यामध्ये यश आलेलं आहे. सारे पोलिसांचा स्टाफ होता, आम्ही होतो. त्यांच्या मदतीने आम्ही वाचवलं. दुसऱ्याचा शोध मोहीम चालू आहे. कधी घटना घडली? सकाळी 5:30च्या दरम्यान. आणि ते नेमके कुठे जात होते, कशामुळे, काय रस्ता? हा अद्याप कारण कळलं नाहीये. ऍक्सिडेंट झाल्यानंतर आम्ही असं बचाव कार्य चालू केलं. या आधी सुद्धा ऑडी गाडी पण या ठिकाणी गेली होती, तर काय तुम्ही आव्हान करू शकता? आव्हान असं आता नागरिक सतर्क आहेत. आता आम्ही काय आव्हान करणार? आणि जरी स्वतःची काळजी घ्यावी, व्यवस्थित ड्रिंक करू नये. तुमचं नाव? माझं नाव अनिकेत चव्हाण. आणि आर्यन पंप्स आणि इंडियन रेस्क्यू अकॅडमीच्या मार्फत इथे तैनात असतो रेस्क्यूसाठी. काय घटना घडली होती? बाईक खाडीमध्ये गेली? सकाळी 5:30 वाजता आम्हाला रवींद्र म्हात्रे पोलीस हे आम्हाला सांगायला आले की एक बाईक पाण्यामध्ये पडलेली आहे, तुम्ही लवकरात लवकर या. आम्ही त्वरित तिथे गेलो. त्यावेळेस बाईकच्या लाईट चालू होत्या, पाण्यात दिसत होती बाईक. लाईटच्या साईडने आम्ही उडून तेव्हा एकाला काढण्यात आलेलं आहे यश आम्हाला. दुसरा काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो, पण तर काही आम्हाला हाताला लागलंच नाही. तोपर्यंत आम्ही बाईक काढली पुढे मारून. कशी घटना एक्झॅक्टली कशी घडली होती, किंवा तुम्हाला त्यांनी काय सांगितलं का ज्याला तुम्ही वाचवले त्यांनी? त्यांनी सांगितलं की आम्ही इकडे चाललेलो पनवेलला जुन्या रोडनी, तर चुकून ह्या रोडनी आले. अच्छा, या रोडने आले. आणि म्हणजे त्यांनी काय झोपेत होते, ड्रिंक केलं, काय ड्रिंक केलेली आणि पनवेलला पनवेलला जात? हा रस्ता कसा काय त्यांनी? आता ते त्यानं ड्रिंक केल्यामुळे त्याला लक्षात नाही आला. आणि या आधी सुद्धा ऑडी गाडी पण अशीच हो गेलेली. काय सांगाल आव्हान काय? तेव्हा काय मॅपमुळे पण चुकी होऊ शकते झालेली आहे, आणि रस्ता चुकल्यामुळे पण ती पाण्यात गेलेली आहे. आता दुसऱ्याचा शोध कधीपर्यंत होईल? आता आम्ही एक राऊंड मारून आलेलो आहे. आता भरती आलेली आहे. थोड्या वेळाने जाण्याची आम्हाला ऑर्डर आली का आम्ही जाऊ. सर, तुमचं नाव? माझं नाव प्रवीण भोई. आज सकाळी पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास बेलापूरची जी ध्रुवतारा जेट्टी आहे, ज्या ठिकाणी सागरी सुरक्षा शाखेचं ऑफिस आहे, त्या जेट्टीच्या ठिकाणी आपण रस्ता बंद केलेला आहे. त्या अनुषंगाने आपण तिथे फलकही लावलेले आहेत. तरी देखील अनावधानाने म्हणा किंवा आणखीन काही, पण एक दुर्दैवाने एक दुचाकी स्वार त्या ठिकाणी गेला आणि त्याची गाडी ही खाडीमध्ये पडली होती. आणि त्या दुचाकीवरती 2 व्यक्ती होत्या. त्यापैकी एका व्यक्तीला तिथे असणारे जे आपले इंडियन रेस्क्यू फोर्सचे जे कर्मचारी आहेत त्यांनी, आणि सागरी सुरक्षा शाखेचे जे कर्मचारी आहेत नवी मुंबईचे, त्यांनी इमिजिएटली त्या मागे जे बसलेली व्यक्ती होती, त्याचं नाव आहे श्रेयस अशोक जोंग, याला खाडीमधून इमिजिएटली रेस्क्यू केलेलं होतं. त्यामुळे त्याचे प्राण वाचवण्यात यश आलेलं आहे आपल्याला. पण दुर्दैवाने जी गाडी चालवणारी व्यक्ती होती, त्याचं नाव आहे अथर्व विजयराव शेळके, वय वर्ष 23 वर्ष. ही व्यक्ती खाडीच्या प्रवाहाबरोबर आतमध्येच हे झाल्यामुळे ती काही आपल्याला मिळू शकलेली नाही. तर तिचा शोध हे आपले रेस्क्यू फोर्सची जी टीम आहे आणि सागरी सुरक्षा आणि CBD पोलीस ठाणे यांच्या वतीने माननीय DCP सर झोन 2 अमित काळे सर आणि माननीय ACP सर श्री मयूर भुजबळ सर CBD विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सर्च ऑपरेशन सुरू आहे. आणि त्याबाबत
वेगाने प्रयत्न सुरू आहेत. जे काही इतर आस्थापन आहेत त्यांचाही आम्ही सर्च ऑपरेशनसाठी शोध मोहिमेमध्ये त्यांनाही सहभागी करून घेतले आहे आणि लवकरात लवकर त्या व्यक्तीचाही शोध घेतला जाईल. पोलीस त्याबाबत इमिजिएटली आम्हाला कंट्रोलकडून कॉल झाला होता. सुरुवातीला कॉल NRI पोलीस स्टेशनला झाला होता आणि NRI पोलीस स्टेशन आणि CBD पोलीस स्टेशन हे म्हणजे कॉल झाल्या इमिजिएटली घटनास्थळी पोहोचलेले होते आणि त्यांनी ती व्यक्ती आणि गाडी हे दोन्हीही खाडीमधून बाहेर काढण्याच्या याच्यामध्ये सहभाग घेतलेला होता आणि त्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी देखील आपण तत्परतेने प्रयत्न सुरू केलेले आहे. सकाळी 5:30च्या आसपास ही घटना घडलेली होती. सदरचा रस्ता आहे हा खाडी पर्यंतचाच आहे. त्यामुळे लोकांना आम्ही आवाहन करतोय की आपण जो मुख्य रस्ता आहे, जो महामार्ग आहे, त्याच रस्त्याचा अवलंब करा की जेणेकरून अशा प्रकारची दुर्दैवी घटना पुढे घडणार नाही. त्या ठिकाणी रस्ता बंद आहे असे आपण दिशादर्शक हे मान्य DCP सरांच्या सूचनेप्रमाणे मागील घटना घडल्यानंतर तात्काळ लावलेले बॅरिकेड्स लावलेले आहेत. परंतु दुर्दैवाने त्या गोष्टीकडे काही वेळेला दुर्लक्ष केलं जातं आणि अशा प्रकारची घटना घडते. अशा प्रकारची घटना घडू नये यासाठी देखील आम्ही देखील आणखीन यासाठी प्रयत्न करणार आहोत. बॅरिकेड्सची देखील संख्या वाढवून जेणेकरून अशा प्रकारची घटना पुढे घडू नये यासाठी प्रयत्न करणार आहोत.